7.3 मधलं किती गणित पहिलं गणित काय त्रिज्या किती दिली 10 सेंटीमीटर थिटा कोण किती दिलाय 54 आणि काढायचे काय वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ सूत्र काय थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग माझ्याबरोबर सगळ्यांनी सूत्र म्हणायचं ठीक आहे आता किमती सांगा चला मोठ्याने बोला सगळ्यांनी 54 छेद 360 गुणिले 3.14 गुणिले 10 गुणिले 10 करतो 10 चा वर्ग आहे ना 10 गुणिले 10 ठीक आहे आता 10 गुणिले 10 केल्यानंतर सोडू कसं सोडवायचं 0 ला 1 0 कॅन्सल आता 8 च्या पाड्यात येते का 36 आणि सॉरी 4 च्या पाड्यात येईल काय किती पाड्यात येते 6 6 36 6 9 54 6 36 परत 3 दुने 6 3 त्रिक 9 परत बे के बे पंचे 10 खाली काय राहिलं हे सगळं खातं संपलं आता वरचं गुणाकार राहिला फक्त 3 गुणिले 3.14 गुणिले इकडं 5 आता 3 5 15 गुणिले 3.14 15 नाही म्हणून 15 चौक 60 40 6 15 1 15 6 21 2 आले चला 15 त्रिक 45 45 आणि 2 47 एक 2 सरकून देऊ पॉईंट 47.10 सेंटीमीटर त्याचं काय चौरस सेंटीमीटर बरोबर पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर आहे का बरोबर आहे मी नाही सोडवणार 7.2 मधलं किती गणित चाललंय 7.3 मधलं दुसरं थिटाची किंमत किती दिली 80 त्रिज्या किती दिली 18 वर्तुळ कंसाची लांबी सूत्र काय थिटाचे 360 गुणिले 2 पाय आर मग आता थिटाची किंमत 80 छेद 360 गुणिले 2 गुणिले 3.14 गुणिले आर किती आहे 18 सांगा 0 0 कॅन्सल 8 1 8 8 32 नाही झालं 4 गुणे 8 आणि 4 9 36 9 9 1 9 9 दुने 18 2 2 4 आणि 8 8 गुणिले 3.14 8 32 3 8 चला आले 8 1 8 8 8 32 3 8 चला 8 1 8 आणि 3 11 1 8 8 24 आणि 25 25.12 उत्तर आहे का ले 7.3 मधलं किती गणित आहे तिसरं त्रिज्या किती दिली 3.5 सेंटीमीटर आणि वर्तुळ कंसाची लांबी किती दिली 2.2 आणि क्षेत्रफळ काढायचे थिटा दिलाय का आपल्याला नाही मग आधी थिटा काढायला लागेल वर्तुळ कंसाच्या लांबीचे सूत्र काय वर्तुळ कंसाची लांबी बरोबर सूत्र काय थिटा छेद मोठ्यानं गुणिले 2 पाय आर वर्तुळ कंसाची लांबी किती दिली आहे 2.2 बरोबर थिटा आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून छेद 360 गुणिले 2 पायची किंमत किती घ्यायची सांगितली 22/7 घेऊ आपण 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली 3.5 जे इकडं वरती गुणाकारात आहे ते इकडे आल्यावर काय होणार भागाकार आणि जे भागाकारात आहे ते सगळं गुणाकार मग आता मला सांगा 2.2 खाली नाही 360 वरती येणार 360 गुणिले 7 छेद काय काय वरती 2 गुणिले 22 गुणिले 3.5 3.5 बरोबर थिटा 3.5 की 3.5 3.5 दुने 7 लक्षात ठेवा सोपं आहे नंतर बे के बे 11 दुने 22 परत 11 1 11
11 दुने पण 0.2 आलं लक्षात. नंतर बे एके बे 0.1 राहिले किती 360. 36 एके 36 फक्त थिटा 36 360 एके 360 पॉईंट एक सारखा होला. या सगळ्यासाठी 36 साठी सोपं करायसाठी मी हे थिटा मांडला. थिटा बरोबर किती आला 36. अजून उत्तर पहिलं नाही आलं. हे झालं क्षेत्रफळ काढायचंय. क्षेत्रफळ सूत्र काय थिटा छेद 360. थिटा क्षेत्रफळ म्हणजे काय एरिया बरोबर गुणिले पाय आर वर्ग. मग एरिया बरोबर थिटा किती आला आता 36 छेद 360 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे 3.14 गुणिले 3.14 सॉरी 3.5 3.5. मग परत सोडवा. चला 36 एके 36 36 10 36 10 360 बरोबर. एरिया इथं लिहितो. एरिया बरोबर 1/10 गुणिले 3.5 एके 3.5 3.5 दुने 7 बे एके बे 11 दुने 22 वर कोण राहिलं 11 गुणिले 3.5. आता 11 5 55 11 3 33 33 आणि 5 38 पॉइंट 1 कर छेद 10 मग 3.85 बघ मग उत्तर आहे का. क्षेत्रफळ बरोबर किती आलं 3.85 चौरस सेंटीमीटर बरोबर ना. या बघा 7.2 मधलं किती होईल 7.4 मधलं किती होईल चौथं गणित. वर्तुळ पाकळी काय दिले वर्तुळ कोणत्या वर्तुळ पाकळी दिली वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती दिलंय 100. त्याच्या विरुद्धची कुठली विशाल कंस त्याच्या अलीकडची कुठली खालची लघु कंस. विशाल कंसाचं आपल्याला काय केले क्षेत्रफळ विचारले. मग मला सांगा याची त्रिज्या किती दिली 10. मग मला सांगा की जर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र काय आहे हा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर हा पाय आर वर्ग. पायची किंमत किती 3.14 गुणिले आर 10चा वर्ग. मग मला सांगा 3.14 गुणिले 10चा वर्ग किती 100. 100 ह्याला गुणलं काय करतो आपण सरळ 2 घराकडे सरकवायचे शून्य असल्यावर बरोबर ना. उत्तर किती येणार आहे 314. मग मला पूर्ण सांगा पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं लघु वर्तुळ पाकळी लघु वर्तुळ पाकळी अधिक विशाल वर्तुळ पाकळी. दोघांची बेरीज काय असते पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर लघुचं किती आहे 100 दिलाय अधिक विशाल कंस तसा विशाल वर्तुळ पाकळी. मग पूर्ण ह्याचं किती आलंय क्षेत्रफळ 314. मग मला सांगा हे 100 इकडं बेर तिकडे आलं वजा 314 वजा 100 बरोबर विशाल वर्तुळ पाकळी. सांगा वजा बाकी 214 बरोबर विशाल वर्तुळ पाकळीचं उत्तर आलं क्षेत्रफळ आपलं. त्रिज्या किती दिली
15 क्षेत्रफळ वर्तुळपाकळीचे किती दिले 30 काढायचं काय आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी ठीक आहे या सूत्रामध्ये आपण किमती भरू काय वर्तुळपाकळी क्षेत्रफळ बरोबर 30 बरोबर कंसाची लांबी आपल्याला माहिती आहे का नाही मग त्याचं नाव लिहू लांबी कोणाची L M N ची गुणिले त्रिज्या किती दिली 15 छेद 2 आता हे दोन इकडे गुणाकार सॉरी गुणाकार इकडे गेला काय होणार गुणाकार 30 गुणे 60 बरोबर लेंथ ऑफ L M N आणि हे 15 इकडे गुणाकार इकडे आल्यावर काय होईल भागाकार सांगा 30 गुणे 60 भागिले 15 15 1 15 15 60 बरोबर लेंथ ऑफ M सॉरी L M N 15 60 4 बरोबर L M N ओके बरोबर का बघा प्रश्न 6वा त्रिज्या किती दिली 7 थीटा कोण OMBN किती दिला 60 ठीक आहे पहिला प्रश्न काय विचारलाय वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय असेल हां पाय आत वर्ग पाय किती घ्यायचा 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली 7 गुणिले 7 एका 7ला 7 कॅन्सल 22 7 154 हे कोणाचं क्षेत्रफळ आलं वर्तुळाचं दुसरा प्रश्न ते चेक कर पुरी दुसरा प्रश्न पुढे लक्ष दे दुसरा प्रश्न कुठला क्षेत्रफळ काढायचं आहे कुठल्या कंसाचं वर्तुळपाकळीचं O'MBN वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ सूत्र काय हां हां बरोबर थीटाची किंमत किती छेद ह्याची किंमत किती आली आणि ह्याची किंमत किती आली 36 6 के 6 6 दुने 12 6 चौक 24 बरोबर किती उत्तर आलं 24 कोणाचं MBN चं हां 25.7 कुछ काही ह्याची किंमत डायरेक्ट किती ठेवली का ह्याचीच किंमत आहे ना 636 बरोबर आहे की वर्तुळपाकळी क्षेत्रफळ चित्र बरोबर आहे थीटाचे 360 गुणिले 22 154 भागिले 6 करावर 6 तुम्ही 12 हां 3 राहते 3 बरोबर MBN बरोबर 3 राहते इथं 6 2 12 6 5 30 आणि किती राहिले वर 30 आणि 4 34 4 मग किती उत्तर येत आहे 25.7 बरोबर MBN हे आलं कुठं उत्तर ह्या वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळाचं दुसरं की वर्तुळपाकळीच्या क्षेत्रफळाचं काय उत्तर कसं काढणार 154 वजा 25.7 पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर कुठल्या कंसाचं MBN सॉरी O-MCN अधिक O-MBN मग मला सांगा पूर्ण वर्तुळाचं किती क्षेत्रफळ आले 154
बरोबर MCN चं उत्तर काढायचं आपल्याला आहे का नाही. अधिक ख्याल क्षेत्रफळ किती आले 25.7. ही इकडे बेस तिकडे गेल्या 154 25.7. 10 नुसार गेलं 3 हा बघी हा 14 न 6 गेलं 8 5 न 3 गेलं 2 81 1 पॉईंट इथं उत्तर किती आलं 128.3. हे उत्तर कोणाचं आलं MCN. किती गणित आहे 7 गणित. ठीक आहे टाकतो 7. पुढं परिमिती. परिमिती कुठल्या कंसाची P डॅश ABC बरोबर किती दिली 12.8. परिमिती म्हणजे काय असतं सर्व बाजूंची बेरीज. मग कुठल्या कुठल्या बाजूंची बेरीज होईल PA अधिक PC अधिक कंस ABC. ठीक आहे. PA ची लांबी किती 3.4. PC ची लांबी किती 3.4. ह्याची काढायची ना आपल्याला कंस ABC. मग मला सांगा हे 12 पॉईंट हे तिघांची बेरीज काय आहे 12.8 आहे ना. 3.4 आणि 3.4 6.8. 12.8 वजा 6.8 बरोबर कंस ABC. 12.8 बरोबर 6.8 गेले किती राहील उत्तर 6 बरोबर कंस ABC. ठीक आहे. सूत्र काय आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ इथं खाली लिहितो वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ लांबी गुणिले छेद 2. वर्तुळ कंसाची लांबी उत्तर किती आले 6. त्रिज्या किती 3.4 छेद 2 बरोबर आहे तसं. बे के बे बेत्रिक 6. 3 ह्याला गुणू 3 चौक 12 3 एके सॉरी 3 त्रिक 9 1 10 10.2. हे गणित मी इकडे सोडवतो ORX³ हे गणित मी इकडे सोडवतो. काय सूत्र थिटा छेद 360 गुणिले 2 पाय r. मग मला सांगा थिटाची किंमत किती दिली 60 छेद 360 गुणिले 2 गुणिले 22 छेद गुणिले r किती दिलाय 7. मग हे सोडू 7 ला 7 कॅन्सल 0 ला 0 कॅन्सल 6 के 6 6 6 36 परत बे के बे बेत्रिक 6. मग हे उत्तर 22 छेद किती आलं 3. 3 ने ह्याला भागलं उत्तर किती येत आहे 7.3. हे झालं कुठल्या कंसाचं नाव ORX³ चं. आता हे गणित इकडे सोडवतो. सेम सूत्र काय थिटा छेद 360 गुणिले 2 पाय r. थिटाची किंमत छेद 360 गुणिले 22 छेद गुणिले ह्याची त्रिज्या किती दिली 7 एके 7 7 त्रिक 21 0 ला 0 कॅन्सल
6 एके 6 36 बे एके बे 3 6 ह्या 3 ला हे 3 कॅन्सल वरती फक्त किती राहिलं 22 हो बंद कर बघा कोण एपीसी ची आपल्याला काढायची प्रश्न किती चाललाय 9वा कितवा 7.3 मधलं 9वं गणित ठीक आहे आता पीएसी कोण आपल्याला दिलाय मग बाजू पीए एकरूप बाजू कोण असणार आहे पीसी बरोबर त्रिज्या आहे ना त्याची किती दिली 14 आपल्याला कोण काढायचं आहे पण दिलंय काय तुम्हाला क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असते हा मोठ्यांचा हा हा आर वर्ग बरोबर थेटाची किंमत काढायची आपल्याला वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ किती दिलंय 154 थेटाची किंमत काढायची छेद 360 पायची किंमत किती घेऊ आपण त्रिज्या किती दिली 14 गुणिले 14 दोनदा करू ठीक आहे 7 एके 7 7 गुणे 14 ठीक आहे आता हे सगळं 360 इकडे खाली भागाकार इकडे गेलं गुणाकार आणि सगळं वरचं ते कुठं राहणार खाली 154 गुणिले किती छेद 22 गुणिले 2 गुणिले 14 आता बघा बे के बे साती बरोबर का नंतर 11 दुने 22 11 सत्ती 77 7 एके 7 दुने 14 2 काय उत्तर येईल 180 थिटाची किंमत किती आली अजून 2 राहिले नाही का हा बे के 90 मग 90 बरोबर कोण आला थिटा थिटाची किंमत किती आली 90 हे कळत कसं केलं ते हा आता थिटाची किंमत जर 90 आली असेल तर वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र काय वर्तुळ कंसाची लांबी हा सांगा थिटा छेद गुणिले थिटाची किंमत सांगा 90 भागिले गुणिले गुणिले 14 7 एके 7 9 0 0 9 एके 9 9 चौक 36 बे के बे दुने 4 नंतर 2 ला 2 कॅन्सल वरती काय राहिलं फक्त 22 ही झाली तुमची कशाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी हे समजलं का